नर्मदे हर. आजचा आपला 8वा दिवस. कसा तब्येतीमध्ये सुधार होता. पहाटे पहाटे आंघोळीला या नदीवर येऊन आंघोळ वगैरे उरकून मंदिरामध्ये जाऊन आपले पूजापाठ वगैरे संपवून आम्ही साधारण 6:45 ते 7 वाजेपर्यंत म्हणजेच सूर्योदयाच्या आसपास आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली. पुढे चालत चालत एका माळरानाने तर कधी हिरव्यागार शेतातून वाट काढत काढत आम्ही आमचा दिवसाला सुरुवात केली. आपल्या चॅनलवर काही कमेंट्स ऐकल्या वाचल्या, त्या वाचून त्यांना रिप्लाय द्यायचा नाही असं ठरवलं होतं, परंतु कमेंट्सला रिप्लाय हा द्यायलाच पाहिजे असं ठरवून तुमच्या अति महत्त्वाच्या अशा 2 महत्त्वाच्या कमेंट्स होत्या. त्या पुढीलप्रमाणे. एक म्हणजेच परिक्रमावासींमध्ये जर पुरुष असेल तर त्यांना बाबाजी म्हणायचं आणि स्त्री असेल तर त्यांना मैया म्हणायचं, असा प्रघात आहे. काय झालं? पाय दुखायला लागला? भेटला का झेंडू बाम? हा घेतलं. रात्री दवाखाना केला, ते दवाखाना गेलतो, गोळ्या दिल्या. त्याला कापडाने बांधा वरून वरून हे ना वरून. असं एका आपल्या सबस्क्रायबरचे म्हणणे होते. त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. मी माझ्या आईंना अक्का म्हणतो, तर मग त्या माझ्या आई नाहीत का? हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर तुम्ही नाही दिले तरी चालेल, कारण मी इथे कुठलेही वाद विवाद घालण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे आपला इथेच विषय संपवू. दुसरी कमेंट होती ती म्हणजे लहान मुलांना चॉकलेट वगैरे वाटू नये. तुमच्या मताशी मी सहमत आहे. आम्ही जर तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की आम्ही कधीही कोणत्याही व्हिडिओमध्ये जवळजवळ पहिल्या दुसऱ्या दिवशी चॉकलेट वगैरे वाटलेले तुम्ही पाहिले नसेल. पण त्यानंतर का वाटले हे तुम्हाला माहिती व्हावे म्हणून ते सांगतो. आणि आम्हाला आलेला अनुभव मी इथे व्यक्त करतोय. त्यामुळे त्याच्यानंतर प्रत्युत्तर न देता या विषयालाही आपण येथेच मूठमाती द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. अनुभव असा आहे की आम्ही चॉकलेट वाटत असताना किंवा वाटेतून चालत असताना दूर कुठेतरी एका घरामध्ये छोटेसे बालक असते. 3 दिवस आमच्याकडे कुठलेही चॉकलेट वगैरे नव्हते. दूर कुठेतरी एका घरातून ते बालक, ज्याला आई बाबा आपण जे म्हणतो ते बोलताही येत नाही, परंतु ते बालक पळत पळत येऊन ज्यावेळेस एखाद्या परिक्रमावासियांना नर्मदे हर असं बोलतो आणि त्याच्या चेहऱ्यातून जो आनंद दिसतो तो शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे. तुम्ही म्हणत असाल मग चॉकलेटच का? आज दुपारपासून सोबतचे किरण महाराज यांना जशी जी कमेंट दाखवली त्यानंतर आम्ही विचार करू लागलो ते चॉकलेटच का. तर त्यानंतर किरण महाराजाच्या बॅगेमध्ये ड्रायफ्रूट्स होते. आम्ही तेही त्यांच्यासमोर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जी स्माईल, जी खुशी
त्यांच्या चेहऱ्यावर होती ती चॉकलेट दिल्यानंतर भेटलेल्या आनंदा इतकी नक्कीच नव्हती. त्याच्यानंतर आम्ही सोबतच असलेले काही बिस्किटेही देऊ केले, परंतु काही बालकांनी तर आम्हाला चक्क नकार दिला घ्यायला. आणि मग पुढे आम्ही जवळजवळ 2 तास कुठल्याही बालकांसाठी काहीच दिले नाही. आणि ज्यावेळेस आम्हाला समजलं की ही बालकं तिकडून पळत येत आहेत आणि आम्ही काहीच देऊ शकत नाही, रोज 2 टाईम जेवण, 4 टाईम चहा, या परिसरातील लोक आमच्यासाठी काहीतरी करतायत आणि आम्ही साधं त्यांना, त्यांच्या लेकरांना चॉकलेटही देऊ शकत नाही. का? तर त्यांचे दात किडतात. बरेच पालक तर असे होते की ते स्वतःच्या लेकराला आमच्याकडे पाठवत होते, जाओ बाबा जे आहे तुम्ही चॉकी देंगे, आणि ते लेकरू आमच्याकडे पळत येत होतं आणि हिरमुसल्या मनानं परत जात होतं. त्याच्यामुळे आम्ही दुपारच्या नंतर ज्यावेळेस परत प्रवासाला सुरुवात केली तेव्हा परत जवळ असलेले चॉकलेट वाटायला सुरुवात केली. आता आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करू. सकाळ सकाळ डोंगर रानमाळामधून रस्ता काढत आम्ही नंदगाव येथे पोहोचलो. नंदगाव येथे एका रानामध्ये नर्मदे आम्हाला एका बाबाजींनी चहाची प्रसादी दिली. तो घेऊन आम्ही पुढे ब्राह्मणगाव येथे पोहोचलो. ब्राह्मणगाव येथील घाटावर थोडेसे हातपाय वगैरे धुवून थोडासा रिलॅक्स होऊन थोडा वेळ फोटो वगैरे काढून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला परत सुरुवात केली. येथे मैयाचे पात्र हे खूप मोठे झालेले दिसत होते. म्हणजेच मैयाचा आशीर्वाद आहे तेवढाच मोठा या परिसराला लाभलेला आहे असे म्हणता येईल. मैयाला नमस्कार करून आम्ही परत साधारण 9च्या सुमारास ब्राह्मणगाव येथून पुढे सरकलो. पुढे चालत असताना वाट थोडीशी ओबडखोबड होतीच, परंतु 2 तासाच्या अगोदर आम्हाला लखनगाव फाटा येथे पोहोचायचे होते. कारण आमच्या नियमांमध्ये असे होते की 12च्या अगोदर ज्यावेळेस पहिली प्रसादी चालू होते दुपारची, त्याच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचायला हवं या हिशोबाने आम्ही चालत होतो. परंतु उन्हाचा पारा चढत चाललेला होता, त्यामुळे आज तरी वाटत नव्हते की आम्ही 12च्या अगोदर तिथे पोहोचू. तरीसुद्धा प्रत्येकाला मान देत आम्ही चालू लागलो. वाटेमध्येच आम्हाला अनेक मंदिरे भेटली. एका गावामध्ये परत एकदा एका माताजींनी आम्हाला चहाचा प्रसादीसाठी आमंत्रण दिले. त्यांचे चहाचे प्रसादीचे आमंत्रण स्वीकारून आम्ही परत पुढे मार्गक्रमण केले. पुढे सरकत असताना उन्हाचा पारा आता चढलेलाच होता. साधारण 12 वाजता आम्ही लखनगाव येथील आश्रमामध्ये पोहोचलो. 12 वाजता पोहोचलो तेव्हा पहिली प्रसादाची पंगत सुरू झाली होती.
थोडासा वेळ वाट पाहून झाल्यानंतर जवळच असलेले कपडे वगैरे धुवून वाळत टाकले आणि तोपर्यंत प्रसादे आमच्यासाठी तयार झाली होती. प्रसादीचा आनंद घेतला आणि थोडीशी कणकणी वाटत असल्यामुळे जवळच असलेल्या बॉक्समधून काही टॅबलेट काढून त्या घेतल्या आणि आरामासाठी पडलो. साधारण उठलो ते 3:45 वाजताच. तत्पूर्वी समोरच असलेल्या आश्रमामध्ये लावलेल्या टीव्ही मध्ये राजकारणाच्या बातम्या चालूच होत्या. त्याच्या आवाजामुळे ते उघडझाप होतच होती. तरी देखील कोणतीही कुरकुर नव्हती. उठेल त्यावेळेस मातेचं नामस्मरण करायचं आणि पुढे थोडासा डोळे मिटून पडण्याचा प्रयत्न करत होतो. 3:45 झाले होते. बाकीच्यांनी येथून उठून वाळत घातलेले कपडे वगैरे घेऊन आलो आणि पुढे चालत चालत निघालो. आता सूर्य महाराज थोडेसे मंदावले होते. त्यात थोडस वातावरण ढगाळही झालं होतं. आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेला भाग नर्मदे हा लखनपूर येण्या अगोदरचा आहे. वाटेमध्ये असलेल्या केळीच्या बागा तुम्ही पाहत आहात. येथे आम्हाला एका माताजींनी काकडीची प्रसादी दिली. बाजूलाच असलेल्या काकडीच्या बागेमधून त्या काकड्या तोडत असताना त्यांनी आम्हाला या प्रसादी दिली. आम्ही ती स्वीकारत थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे चालत लागलो. साधारण अर्ध्या तासाने लखनपूर या गावी पोहोचलो. आता मी परत एकदा एक अनुभव सुरुवातीला सकाळ सकाळचा शेअर करत आहे, कारण कमेंट्स देण्याच्या चक्करमध्ये तो अनुभव सांगायचा विसरून गेला. सकाळ सकाळ 8-8:30 वाजता आम्ही निघालो. त्यावेळी डोंगर मालरानातून रस्ता काढत काढत आम्ही पुढे चालत होतो. आता थोडीशी नर्मदे 8-8:30चा वेळ झाली होती आणि आम्ही असं विचार करत होतो की कुठेतरी थोडेफार बालभोजनाची व्यवस्था झाली तर अतिउत्तम. तेवढ्यात एका बांधावरून आरोळी नर्मदे तिकडे बघितले तर एक बाबाजी एक स्टोववर चहा बनवत होते. त्या बाबाजींनी आम्हाला चहा आणि बिस्किटाची प्रसादी दिली. एवढा आनंद घरी सुद्धा आपल्याला पंचपक्वान्न असताना भेटला नसेल तेवढा आनंद येथे झाला होता. सायंकाळची आता पुढे कंटिन्यू करू. सायंकाळचे 4 वाजले असताना तो यहाँ पे मतलब बालाजी हमें आश्रम कोई येथे मतलब ये नहीं है कि एका व्यूवर्स महिलेने बढ़ाओ चहाच्या या फिर प्रसादीसाठी कुछ बोलावले. उससे इनकम हो, अंतर तसे लोग दूर हमें पसंद होते, करे ना करे, जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चालायचे इससे होते, मुझे परंतु मतलब कोई लेना कोणाचाही देना नहीं अवमान है, करायचा नाही या क्योंकि मेरा उद्देशाने आपण चालत होतो. त्या माताजींचा चहाचा प्रसाद ग्रहण करून पुन्हा पुढे प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही पक्क्या रोडवरून चालत होतो. समोर दिसत असलेले गाव हे तलवाडा देव हे आहे. येथे जसे गावामध्ये एंटर करताच एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी परत एकदा बोलावले. इच्छा तर नव्हतीच, परंतु त्यांचा जो भाव होता
सेवाभाव जाणून आम्हाला त्यांना नको म्हणवत नव्हते आणि साधारण 6 वाजता आम्ही आमच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. आश्रमामध्ये येऊन प्रथम आपले आसन लावले. पुन्हा थोडेसे फ्रेश होऊन सुंदर असा आश्रम. आमचा मैयाजीचं नित्यक्रम दर्शन. उरकावा या उद्देशाने नित्यक्रम उरकला. तत्पूर्वी मेडिकलवरून काही मैया आराम टॅब्लेट्सही करतायत. घेतल्या होत्या. कृष्णरी त्या व्यवस्थित ठेवल्या कृष्णरी हमारी राजू आणि भाई. एकदम वाट सुंदर पाहू असं लागलो असणार हे आश्रम. ते सायंकाळच्या खूप सुंदर. प्रसादीचे. राम सायंकाळची वेळ झाली प्रसादीची आणि राम आम्ही जय प्रसादी घ्यायला राम सगळे एकत्र जमलो. जय राम कालच्या व्हिडिओमध्ये किरण महाराजाच्या गायनाच्या व्हिडिओला आवाज नव्हता. तो आम्ही श्रीराम व्हिडिओच्या जय शेवटी राम अपलोड जय करत आहोत. जय तो राम तुम्ही येथे ऐकू शकता. राम जय तुर्तास राम. आपला निरोप घेतो. नर्मदे हर. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा देवी है, कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विदाता है, आप ही भाग्य विदाता है. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को, मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हो निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु. देव कमल और बंसी को भी ज्ञान का दो वरदान प्रभु, ज्ञान को दो वरदान प्रभु. हे महाज्ञानी हे महाज्ञानी, हे महाज्ञानी हे महाज्ञानी. रहूं मैं सुबह हो शाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम हो करता करे न सके, पर गुरु करे सब होय. 7 द्वीप ना खंड में, गुरु से बड़ा न कोय. मैं तो 7 समुंदर की मसी करूं, लेखनी सब बन राय. सब धरती कागज करूं, पर गुरु का गुण लिखा न जाए. हे प्यारे गुरु का गुण लिखा न जाए. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में.
हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। नर्मदे हर। नर्मदे हर।